नमस्कार. सध्या सोन्या चांदीच्या मार्केटमध्ये ना एक भलतीच गडबड सुरू आहे. म्हणजे काहीतरी खूप मोठं आणि विचित्र घडतंय. पण ते नेमकं काय आहे? चला, आजच्या या विशेष भागात आपण हेच समजून घेऊया. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की सोन्या चांदीचे भाव अचानक आकाशाला का भिडतायत? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मोठमोठ्या बँका क्रेडिट कार्डने होणारी ही खरेदी अचानक का थांबवत आहेत? या सगळ्यामागे नक्की काय गोडबंगाल आहे? ही सगळी गुंतागुंत समजून घेण्यासाठी आपण काही टप्प्यांमध्ये पुढे जाऊ. आधी बाजारातल्या या विचित्र दरवाढीबद्दल बोलू. मग हा शॉर्ट स्क्वीज काय प्रकार आहे ते बघू. इतिहासात असं कधी घडले का ते तपासू. कागदी आणि खऱ्या चांदीतला फरक समजून घेऊ. आणि शेवटी पुढे काय होऊ शकतं यावर एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. नेमकं काय घडतंय यापासून. बाजारात जी उलथापालथ सुरू आहे ती काही साधीसुधी नाहीये. यामागे कुणीतरी ठरवून एक मोठा डाव खेळते असं चित्र दिसतंय. तर होतंय असं की मोठमोठ्या बँकांनी अचानक सोने चांदी आणि क्रिप्टोमधले व्यवहार थांबवले आहेत. अधिकृतपणे त्यांचं म्हणणं आहे की हे ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी केलं जातंय. पण जाणकारांच्या मते खरं कारण काहीतरी वेगळंच आहे. हा कदाचित बाजारातून पैसा बाहेर जाऊ नये यासाठी केलेला एक प्रयत्न असू शकतो, ज्याला कॅपिटल कंट्रोल असं म्हणतात. मग या सगळ्यामागे नेमकं कारण काय? तर आर्थिक जगतात या परिस्थितीला एक खास नाव आहे आणि ते म्हणजे शॉर्ट स्क्वीज. नाव ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण असं म्हटलं जातंय की हाच या सगळ्या गोंधळाचा केंद्रबिंदू आहे. आता हा शॉर्ट स्क्वीज म्हणजे काय ते सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा काही मोठ्या गुंतवणूकदारांनी एखाद्या गोष्टीची किंमत कमी होईल ह्यावर पैसे लावले आहेत. पण अचानक लहान लहान गुंतवणूकदार तीच गोष्ट मोठ्या प्रमाणात खरेदी करायला लागतात, ज्यामुळे तिची किंमत प्रचंड वाढते. मग ज्यांनी किंमत कमी होण्यावर पैसे लावले होते त्यांना आपलं नुकसान टाळण्यासाठी तीच गोष्ट वाढलेल्या किमतीत खरेदी करावी लागते आणि यामुळे किंमत आणखीनच वेगाने वाढते. अरे, हे तर कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय नाही का? अगदी बरोबर. काही काळापूर्वी गेमस्टॉप नावाच्या कंपनीच्या शेअर्ससोबत जे घडलं होतं ना, हा अगदी तसाच प्रकार आहे. तिथेही लहान गुंतवणूकदार एकत्र आले आणि त्यांनी मोठ्या कंपन्यांना अक्षरशः घाम फोडला होता. तर मग ही यंत्रणा काम कशी करते? बघा, एका बाजूला आहेत मोठ्या बँका, ज्यांना वाटतंय चांदीची किंमत खाली येईल. आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपल्यासारखे सामान्य खरेदीदार, जे प्रत्यक्ष चांदी खरेदी करतायत. जेव्हा सामान्य लोकांची खरेदी वाढते आणि किंमत वाढू लागते, तेव्हा बँकांना मोठं नुकसान व्हायला लागतं. आणि हेच नुकसान टाळण्यासाठी त्या खरेदीचे मार्गच बंद करत आहेत, म्हणजेच व्यवहार ब्लॉक करत आहेत. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये का? आर्थिक संकटाच्या काळात सामान्य माणसाला मौल्यवान वस्तू खरेदी करण्यापासून रोखण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. इतिहासात असं आधी अनेकदा घडलंय. इतिहासात डोकावलं ना की एक पॅटर्नच दिसतो. 1933 मध्ये राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी लोकांकडून सोनं बाळगण्यावरच बंदी आणली. 1971 मध्ये डॉलरचं सोन्याशी असलेलं नातं तोडून टाकलं. आणि आज हेच काम करण्यासाठी बँका अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि अल्गोरिदमचा वापर करत आहेत. म्हणजे पद्धत बदलली, पण उद्देश तोच आहे, आर्थिक नियंत्रण. आता येऊया या समस्येच्या अगदी मुळाशी, ते म्हणजे कागदावर दिसणारी चांदीची किंमत आणि प्रत्यक्षात हातात मिळणाऱ्या चांदीची किंमत यातलं प्रचंड अंतर. याला काहीजण द ग्रेट डिव्होर्स असंही म्हणतात. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर एक किंमत दिसते, पण जेव्हा प्रत्यक्ष चांदी विकत घ्यायला जातो तेव्हा तुटवडा असल्यामुळे आपल्याला खूप जास्त पैसे मोजावे लागतात. आता हा तुटवडा किती गंभीर आहे याचा अंदाज एका आकड्यावरून येईल. याच वर्षी जानेवारी महिन्यात फक्त एका आठवड्यात तब्बल 33.45 मिलियन आउन्स चांदी कॉमेक्सच्या तिजोरीतून बाहेर काढण्यात आली. विचार करा, हा किती मोठा आकडा आहे. आणि हे इथेच थांबत नाही. चीनसारख्या देशाने तर चांदीला सामरिक धातू म्हणजेच स्ट्रॅटेजिक मेटल म्हणून घोषित केलंय आणि आपल्या देशातून होणारी चांदीची निर्यात थांबवण्यापूर्वी त्यांनी तब्बल 10,000 टन चांदी आयात केली. यावरूनच चांदीचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. आणि ही मागणी फक्त गुंतवणूकदारांकडून येते असं नाही. मोठमोठ्या उद्योगांना म्हणजे टेस्लासारख्या कंपन्यांना गाड्या बनवण्यासाठी, सोलर पॅनलसाठी, अगदी ज्वेलर्सना सुद्धा प्रत्यक्ष चांदीची प्रचंड गरज आहे. आणि ती मिळवण्यासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत. तर मग कागदावरच्या किमती आणि प्रत्यक्ष मागणी यांच्यातल्या या अटीतटीच्या लढाईतून आपण काय बोध घ्यायचा?
या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यातून शिकण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्क्रीनवर दिसणारी किंमत आणि प्रत्यक्षात हातात मिळणारी वस्तू यात खूप मोठा फरक असू शकतो. कागदी बाजारात किमतींसोबत फेरफार केली जाऊ शकते, त्यामुळे अशा वातावरणात सावध राहणं खूप गरजेचं आहे. तर मग एका बाजूला आहे कागदी बाजार आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रत्यक्ष मागणीची प्रचंड ताकद. ही लढाई या मौल्यवान धातूंना भविष्यात कुठे घेऊन जाईल? आणि याच एका मोठ्या प्रश्नासोबत आपण आज इथेच थांबूया. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की सोनं आणि चांदीच्या किमती भविष्यात खरंच कुठपर्यंत जाऊ शकतात? नक्की विचार करा.